अयोध्या येथील श्री राम मंदिरातील दानपेटीमध्ये लूट करणाऱ्या लबाड लोकांना सद्बुद्धी द्यावी याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यामध्ये वेंगुर्ला शहरात आज भजन करत सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन दाभिली नाका येथे करण्यात आले। आज आपण रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केलंय। काय आज आम्ही हे जे आंदोलन ह्या वेंगुर्ला शहरात करत आहोत, गेल्या आठवडाभरापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये हे आंदोलन आमचं चालू आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आमचे अध्यक्ष आदरणीय सपकाळजी यांनी आम्हाला निर्देश दिले की रघुपती राघव राजाराम या वाक्याचा उल्लेख करत सत्याग्रह करायचा आहे। मुळात अयोध्येतील राम मंदिरामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी जी देणगी दिली रामाच्या प्रेमापायी, राम भक्त म्हणून आपण तिथे गेलो, दर्शन घेतलं, तिथे जी काय मी वर्गणी दिली असेल किंवा इतर राम भक्तांनी जी काही वर्गणी दिलेली आहे जनसामान्य नागरिकांनी, त्या ठिकाणी त्या वर्गणीची चोरी तेथील विश्वस्त जे आहेत, जे भाजपा माइंडेड आहेत, त्यांनी चोरी केलेली आहे। त्यांवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही, कोणताही निर्णय त्याबाबत मोदी सरकार घेत नाहीये। मोदी सरकारने राम मंदिराचा मोठा इश्यू केला होता, भूमिपूजनापासून ते राम मंदिर उद्घाटनापर्यंत ते तयार झालेलं नसताना पण त्यांनी घाईघाईत केलं। सगळीकडे मोदी चमकत होते। मग ह्यावेळी मोदींनी त्या ठिकाणी जिम्मेदारीने पुढे यायला हवं होतं आणि ही जी देणगी पेटी ज्यांनी लूट केलेली आहे त्यांबाबत आदरणीय मोदींनी बोलायला हवं होतं, परंतु त्यांनी बोललेले नाहीत। या सर्व भ्रष्टाचारी लोकांना तिथे शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ते झालेले नाहीत। म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आज सर्व आमचे ज्येष्ठ नेते आहेत, पदाधिकारी आहेत, सर्वांसमवेत आज आम्ही हे सत्याग्रह इथे करत आहोत। अयोध्येमध्ये राम मंदिरात जी चोरी झालेली आहे, तो चोरी म्हणजे फक्त दागिने, पैसे, सोनं किंवा हिरे चोरीला गेलेले नाही, तर 140 कोटी देशातील लोकसंख्येच्या आस्थेचा प्रश्न आहे। राम मंदिर हे लोकांच्या आस्थेचा प्रश्न होता, त्या आस्थेवर घाला घालण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। राम मंदिर ची जी ट्रस्ट कमिटी आहे, ती कमिटी केंद्र सरकारने नियुक्त केलेली आहे आणि मोदींच्या पसंतीने तिथे ट्रस्टी नेमले गेलेले आहेत। तर या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याशिवाय किंवा त्यांना माहिती असल्याशिवाय ही एवढी मोठी चोरी होऊ शकत नाही। हजारो कोटींची चोरी तिथे झालेली आहे। त्यामुळे फक्त छोटी किरकोळ कारवाई, एक 7-8 लोकांना, खालच्या लोकांना पकडून अटक करून त्यांच्यावर कारवाई केल्याचं जे नाटक केलं जातंय ते न करता चंपतराय सारख्या माणसाला अटक करा, मोठ्या ट्रस्टींना अटक करा आणि जे मोठे मासे आहेत ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे मिसळून, त्यांना अटक केली पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे। त्यासाठी हा भारतभर आणि महाराष्ट्रात हा सत्याग्रह चालू आहे। जोपर्यंत या मोठ्या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हा काँग्रेसचा सत्याग्रह चालू राहील आणि मोठ्या लोकांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जे माहिती मिळेल त्याच्यामध्ये पूर्ण भाजप आणि RSS ची लोक ह्याच्यामध्ये आहेत आणि RSS आणि भाजपने हे मंदिर लुटण्याचं काम केलेलं आहे। यांना रामाप्रती आस्था नाही, राम हे लुटण्यासाठी राम मंदिर बांधण्यात आलं होतं असा आमचा आरोप आहे। त्यामुळे राम मंदिर हे लुटण्यासाठीच यांनी बांधलेलं होतं आणि लुटण्याची कामगिरी यांनी केलेली आहे। त्यामुळे यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि लोकांच्या श्रद्धेला जो तडा बसलेला आहे तो तडा कधी भरून येणार नाही। त्यामुळे या देशातील जनता यांना कधी माफ करणार नाही, एवढंच मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो।